न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। महाराष्ट्र राज्य महिला आयोग गेल्या 4 वर्षांपासून मानवी तस्करी रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवते आहे। विशेषतः आखाती देशांमध्ये फसवणुकीने नेण्यात आलेल्या अनेक महिलांची सुटका करून त्यांना पुन्हा महाराष्ट्रात सुरक्षितपणे आणण्याचे महत्त्वाचे काम महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने केले आहे। आणि याच धर्तीवर गेल्या 3 दिवसांपासून पुणे पोलीस दलाकडून बुधवार पेठ परिसरात कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात येत आहे। या कारवाई दरम्यान देहविक्रय व्यवसायासाठी मानवी तस्करीद्वारे परदेशातून आणण्यात आलेल्या व्यक्तींवर पोलिसांनी कारवाई करत त्यांची सुटका केली आहे। त्यामुळे पुणे पोलिसांकडून राबवण्यात येणारी अशी कोम्बिंग ऑपरेशन स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होते आहे। मात्र दुसरीकडे फरासखाना पोलीस स्टेशन येथे काही दिवसांपूर्वी घडलेला प्रकार गंभीर चिंता व्यक्त करणारा आहे। मानवी तस्करीतून भारतात आणण्यात आलेल्या एका भगिनीने मायदेशात परत जाण्यासाठी मदत मागितली असता तिच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले। तिला परत पाठवण्याची आवश्यक प्रक्रिया न करता पुन्हा देहविक्रय व्यवसायासाठी सोडून देण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। या प्रकरणाची दखल घेत एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन करण्यात आलेले असून संपूर्ण प्रकरणाची अधिक सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। मानवी तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यांबाबत पोलीस यंत्रणेने संवेदनशीलता आणि कठोर भूमिका ठेवावी अशी मागणी सामाजिक संघटनांकडून करण्यात येते आहे। महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने गेले 4 वर्षापासून आम्ही ह्यूमन ट्रॅफिकिंगवरती युद्ध पातळीवरती काम करतो। सायबर गुन्हेगारी असेल, मिसिंग केस असेल, ह्यूमन ट्रॅफिकिंग असेल, यांच्यासाठी जनजागृती करत असतानाच महाराष्ट्रातल्या मुली आणि महिलांची जी फसवणूक होती आणि आखाती देशामध्ये यांची तस्करी केली जाते, गेल्या वर्षी अनेक मुली आणि महिलांची आम्ही सुटका देखील केली होती आणि त्यांना पुन्हा एकदा भारतात घेऊन आलो, पुन्हा एकदा महाराष्ट्रात घेऊन आलो। आणि म्हणून मी पुणे पोलीस आयुक्त आणि त्यांच्या टीमचं, पोलिसांचं मनापासून कौतुक करेन की त्यांनी गेले 3 दिवसापासून बुधवार पेठेमध्ये जी कारवाई सुरू केली आहे त्याच्यामध्ये अनेक ह्यूमन ट्रॅफिकिंगमध्ये असलेल्या महिला आणि मुलींची सुटका केली आहे आणि पुन्हा एकदा त्यांना त्यांच्या देशामध्ये पाठवण्याची प्रक्रिया यामध्ये सुरू आहे। पण दुसरीकडे खरं तर फरासखाना पोलीस ठाण्यामध्ये एका बांगलादेशी महिलेने त्या ठिकाणी कार्यरत असलेले महिला पोलीस हवालदार यांच्याकडे सुटकेसाठी मदत मागितली, पण ती मदत त्यांना पोलिसांनी दिली नाही। आता त्याचा संपूर्ण तपास देखील सुरू आहे। संबंधित तपास अधिकाऱ्यांशी सुद्धा मी चर्चा केली। यामध्ये महिला पोलीस हवालदारांना निलंबित करण्यात आलेलं आहे। पण खऱ्या अर्थानं वर्दीवर असताना आपण अडचणीत असलेल्या व्यक्तीला मदत करणं हे कर्तव्य असून सुद्धा त्यांनी ते टाळलं। असं जर कोणी करत असतं तर त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल। पण 2 घटना समोर पाहिल्या तर लक्षात येतात। एकीकडे पोलीस अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करत असताना काही व्यक्तींमुळे ही पोलीस वर्दी बदनाम होते, असं होऊ नये याची सुद्धा दक्षता पोलिसांनी घेतली पाहिजे। पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।